तुमची शाळा कोणती? बर, तुम्हाला काय भेटलं? कशामुळं भेटले बरं? कशामुळं? बरं बरं, कोण दिले बरं? जरांगे पाटलांनी दिले का मित्रमंडळाने दिले? कोणत्या गावचं मित्रमंडळ आहे ते? मग तुम्ही त्याला थँक्यू म्हणाल काय? तुमचं आमचं नेतृत्व असणारे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. आदरणीय दादा, मी तुमच्या पहिल्यांदा आभार मानणार आहे. जिथे अन्याय होतो तिथे मनोज जरांगे पाटील असतात. त्या नेतृत्वाला समाजाच्या चौकटीत न ठेवता दादा तुम्ही सिद्ध करून दिला आहे. तुम्ही सर्व जाती धर्मासाठी लढत आहोत. त्या समाजात जन्म घेतला आहे, त्या समाजात तुम्ही लढतात. या आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहेत. सर, आमच्या गावकऱ्याच्या तरुण मित्रमंडळाची एक अशी भावना होती, बाबा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे आपल्या आरक्षण लढ्यासाठी आतोनात प्रयत्न करीत आहेत. जीवाची पर्वा न करता त्यांनी हा संघर्ष उभा केलेला आहे आणि त्या बदल्यामध्ये आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी आपण काहीतरी शैक्षणिक उपक्रम या ठिकाणी राबवूया अशी या तरुण मंडळाची एक विचार झाला आणि त्यांनी शाळेत मुख्याध्यापकांना येऊन संपर्क केला आणि शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी आज सगळेजण या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत. तर मनोजदादांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या लढ्याला यश येवो ही भावना ठेवून हा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद सुद्धा या ठिकाणी मिळालेला आहे. सर्व गावकरी, सर्व समाजाचे गावकरी या ठिकाणी आज उपस्थित आहेत. संजयजी ढेंबरे आहेत, प्रताप आसवार आहेत आणि इतर मान्यवर सुद्धा सर्व जाती धर्माचे आमचे मराठा बांधव, इतर ओबीसी बांधव, एससी बांधव, सगळे बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मनोजदादांना या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आता इथे वाढदिवसानिमित्त जरांगे साहेबाचे खूप खूप आभार आहे आणि या निमित्त आरक्षणासाठी लढा देणं भरपूर केलं आहे. आम्ही त्याला सहभाग करून त्यांचे आदर करत आहे आणि याला आरक्षण भेटावं म्हणून आमची उपस्थिती आहे. गावकऱ्याच्या शिरला इथून यशस्वी व्हावं म्हणून आमची विनंती आहे. संजय शंकर ढेंबरे, हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिलं त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन व त्यांचं आयुष्यही चांगलं राहो, तब्येत चांगली राहो व समाजासाठी चांगलं कार्य करण्यासाठी त्यांना बळ देऊ अशी ईश्वरची मी प्रार्थना करतो. आणि सर्व शिक्षक वर्ग आणि मुख्याध्यापक यांच्या वतीने गावकऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. विविध मनोजदादा जरांगे पाटील यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. ते दीर्घायुष्य हो आणि त्यांच्या हातून समाजाची सेवा अशाच प्रकारे घडत राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा शिक्षक वर्ग व ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी या वाढदिवस प्रसंगी दिल्या. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रकाश कुर्हे, उपाध्यक्ष श्री आसवार, सदस्य श्री लिंबाजीराव गोमासे, सुरेश गोमासे, संजय ढेंबरे, श्री एकनाथ कुर्हे सर व इतर सदस्य तसेच गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. टाकळखोपा, शिरला तांडा व उच्च प्राथमिक शाळा शिरला या तिन्ही ठिकाणी कार्यक्रम यशस्वी करण्यात मनोजदादा जरांगे पाटील मित्रमंडळाचे सदस्य मुंजाजी कुरे, श्री संतोष अंबोरे, भालेराव भोसले, गोमासे, वाघमारे, नागळ, ठाकरे, गोरे व त्यांच्या मित्रांनी खूप मोलाची भूमिका पार पाडली. या कार्यक्रमासाठी सरपंच श्री नवनाथ पाटील कुरे यांनी विशेष शुभेच्छा पाठवल्या, तर गावातील प्रतिष्ठित नागरिक बाळू पाटील कुरे यांनी सुद्धा प्रोत्साहन व मार्गदर्शन केले. तसेच त्यांचे चिरंजीव सुद्धा या कार्यक्रमास उपस्थित होते. उच्चश्रेणी मुख्याध्यापक श्री विश्वनाथ बनसोडे सर यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी श्री बालाजी चव्हाण सर, श्री ज्ञानेश्वर जाधव सर, श्री शिवाजी वंजे सर यांनी उत्कृष्ट व्यवस्थापन केले, तर सूत्रसंचालन श्री दीपक कदम सर यांनी केले. विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध नियोजन व सुशोभीकरणात श्रीमती मस्के मॅडम, गलांडे मॅडम, श्रीमती मसडे मॅडम, श्री पवार सर, श्री भोंगाने सर यांनी विशेष भूमिका बजावली. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेतील ज्येष्ठ व श्रेष्ठ शिक्षक श्री विलास लांडगे सर यांनी केले.
कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी विद्याकुरे व साधना आघाडे या विद्यार्थिनींनी भाषण व गीत सादर केले ते पुढील प्रमाणे. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची. आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची. तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणागडाला, तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणागडाला. तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बापा वाघ शिवबा जन्मला. जोरदार टाळ्या.